ते आपल्या सोबत आहेत गीताताई. गीताताई, हा महाराष्ट्र आम्ही उरबडून अभिमानानं सांगतो जिजाऊंचा आहे. हा महाराष्ट्र सावित्रीबाईंचा आहे. अशा कर्तृत्वान सगळ्या स्त्रियांचा हा महाराष्ट्र आहे. पण त्याच महाराष्ट्रात तिला जन्म नाकारला जात असेल तर हा दोष कुणाकुणाचा आहे? हा सगळ्यात पहिला मी जर दोष म्हणत असेल तर हा समाजाचा तर आहे. त्याच्याबरोबर कायद्यात अजूनही सुधारणा झालेली नाहीये. जो कायदा बोगस डॉक्टरसाठी आहे तोच कायदा जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात त्या डॉक्टरसाठी आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कायदा बदलला गेला पाहिजे. तो कुठेही बदलला गेलेला आपल्याला दिसत नाही. जसं मुली गर्भात मारल्या जातात तसंच मुलं सुद्धा हल्ली हे गर्भात मारतायत. कारण गर्भ हा एक प्रकारचं म्हणजे शरीर बाईचं जे आहे तो एक कारखाना समजला जातो. तिथं 25,000 ते 50,000 रुपये घेतले जातात गर्भलिंग चिकित्सा करण्यासाठी. तो गर्भ सुद्धा मुलगीचा आहे का मुलग्याचा आहे हा न बघता तिथं गर्भपात केला जातो. मला असं वाटतं की जी यंत्रणा, शासकीय यंत्रणा या कामासाठी वापरली जाते ती खूप त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. व्यवस्थित निरीक्षण कुठेही केलं जात नाही. जे स्टिंग ऑपरेशनसाठी गेले जातात सामाजिक कार्यकर्ता त्यांना कुठल्याही प्रकारचे कॅमेरे पुरवले जात नाहीत. खूप लांब-लांबच्या ठिकाणी दुर्गम भागात हे डॉक्टर असतात आणि ज्या भागामध्ये हे डॉक्टर असतात तिथल्या सरपंचांना हे माहीत असतं, पोलीस पाटलांना माहीत असतं, आशा वर्कर्सना माहीत असतं, पूर्ण सगळ्या गावाला माहीत असतं. तसं एजंट असतात सिटीमध्ये त्यांचे. सुद्धा आता ह्या प्रकरणात दौंडमध्ये तर मी डॉक्टर कसं म्हणावं, मला खरंच मी पुन्हा म्हणतो, ह्या कसायांचे काही एजंट होते खाली. रितसर ह्यांचं सगळं रॅकेट पसरलेलं होतं. अनेक लोकांना त्यांनी सोबत घेऊन हे सगळं चालवत होते असं कळतंय. हे एजंट लोक मला वाटतंय कॉलेजच्या मुला-मुलींच्या पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. ह्या गर्भपाताच्या ज्या गोळ्या जिथून मिळतात, ह्या सगळ्यांना माहीत आहे की कर्नाटक मधून मिळतात. त्या बंद अजून झालेल्या नाहीत. त्या जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत सोनोग्राफी थांबणार नाही. ह्या गोळ्या कुठं मिळतात आता तुम्ही बघितलं तर ऑनलाईन सुद्धा ह्या गोळ्या आपल्याला उपलब्ध आहेत. तर त्या का आहेत उपलब्ध हे सुद्धा ही यंत्रणा राजकीय बघत नाही म्हणजे आम्हाला आश्चर्य मी वाटतं. मी आजच्या ह्या गोळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा या विषयाच्या बद्दल एक आशा निर्माण झाली. आता ताई बोलल्या तसं तुकाराम मुंढे यांना संपर्क करून या प्रश्नाच्या बद्दल लक्ष घालण्यासाठी नक्की विनंती करतो. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्या जाहीर आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून करूनच, पण वैयक्तिकरित्या मी त्यांना फोन करून सुद्धा आज हा मुद्दा सांगणार आहे. ताई आपण बोलूया, कारण ह्या बरबटलेल्या व्यवस्थेमध्ये जर व्यवस्था हातात हात घालून चालत नसेल या नराधमांच्या, तर ह्यांची हिंमत होणार नाहीये. म्हणूनच मला आज उदय सर तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा न्यायालयामध्ये ही सगळी प्रकरणं येतात, सामाजिक कार्यकर्ते धरून आणतात, ह्या सगळ्यांना पोलीस धरून आणतात, पण कायदा त्यांना तुरुंगात का पाठवू शकत नाहीये? का हे जे नराधम आहेत, कसाई आहेत, ते जेलच्या मध्ये आम्हाला का दिसत नाहीयेत? अडचण कुठं आहे? प्लीज जरा सांगा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या समाजाची जी मानसिकता आहे ती बदलायचं मोठं आव्हान आहे. मानसिकता कशाची आहे तर मानसिकता ही पुरुष प्रधान संस्कृतीची मानसिकता आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेल प्रेफरन्स म्हणतो. म्हणजे मला मुलगाच पाहिजे किंवा आम्हाला मुलगाच पाहिजे, अशा प्रकारचा जो काही एक मानसिकता जी झालेली आहे, जो समज झालेला आहे, तो बदलणं हे कायद्याचं आव्हान आहे. तो बदल लगेच करणं शक्य आहे का? नाहीये. मग त्याच्याकरता काही वर्ष सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. त्याच्यामुळे आपण ज्याचा उल्लेख केला तो गेल्या एक 10, 15, 18 वर्षातला किंवा 20 वर्षातला असेल. 20 वर्षभरामध्ये ही मानसिकता बदलली आहे का? तर याच्यामध्ये हळूहळू बदल होतोय, ते पुरेसा नाहीये. तुमचा दुसरा प्रश्न असा होता की याच्यामध्ये हे सगळे जे काही गुन्हेगार आहेत, आरोपी आहेत, संशयित आहेत, यांना सगळ्यांना जेलमध्ये घालण्याचं का नाही की शक्य होत? आपल्याला माहिती आहे की समजा एखादा जर का खून झाला असेल तर त्या खुनाच्या संदर्भामध्ये प्रत्यक्षदर्शी, ज्याला आपण आय विटनेस म्हणतो, त्याला अशा प्रकारचा पुरावा असतो. परिस्थितीजन्य पुरावा असू शकतो किंवा अन्य प्रकारचे पुरावे असतात. परंतु जिथं सोनोग्राफी मशीन आहे ते म्हणजे साधारणतः 6 फूट लांबीची आणि एक 3 फूट रुंदीची असणारी जी कॉट आहे, खाट आहे, तिथं शेजारी ठेवलं गेलेलं एक यंत्र आहे. त्या खाटवरती किंवा त्या बेडवरती झोपलेली महिला, शेजारी यंत्र ऑपरेट करणारा डॉक्टर आणि ते जर डॉक्टर पुरुष जर असेल तर एखादी महिला त्या ठिकाणी असणारे अटेंडंट, हे सगळं पकडून साधारणतः एक 7 बाय 5 एवढ्या जागेमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये या कायद्यामध्ये अभिप्रेत असणारा गुन्हा घडतोय. मग याचा पुरावा कसा आणणार? आणि म्हणून कायदा तयार करताना
हा कागदावरती आधारित कायदा, कागदोपत्रावरती आधारित कायदा बनवलेला होता. आणि मग ज्याचा उल्लेख आधीच्या दोन स्पीकर्सनी केलेला होता, त्याचा उल्लेख म्हणजे त्या ठिकाणी जे स्टिंग ऑपरेशन केली जातात, जिथं हे स्वतः जाऊन जीवावरती उदार होऊन ही अशा प्रकारची गैरकृत्य पकडण्याचं काम करतात, त्या लोकांच्या बाबतीमध्ये खरं पाहता त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण कायद्याच्या चौकटीत कायद्याला जो पुरावा लागतो तो सर्वसाधारणतः प्रत्यक्षदर्शी पुरावा, ज्याला आपण आय विटनेस म्हणतो, किंवा मग परिस्थितीजन्य पुरावा लागतो. पण या बाबतीमध्ये पुरावा तसा मिळणं शक्य नाही, म्हणून कायद्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. परंतु ही दुरुस्ती होऊन सुद्धा दुर्दैवानं आजही बऱ्याच ठिकाणी या कायद्यामध्ये ऍक्विटल म्हणजे निर्दोष मुक्ततेचे आदेश बघायला मिळतात, ज्याचा उल्लेख वर्षाताईंनी केलेला होता तो, किंवा त्या डॉक्टर आशा यांनी केलेला होता तो, की या सगळ्या लोकांना क्लीन चिट मिळते, अपील होत नाही, किंवा त्या ठिकाणी त्याचा योग्य तो पाठपुरावा होत नाही. मगाशी मी जसं म्हटलं तसं ही एक मोठी लढाई आहे. ही लढाई एका दिवसाची, 2 दिवसाची, 4 दिवसाची अशी नाहीये. हे सातत्याने करायचं काम आहे. आणि मग जी लोक गैरकृत्य करतायत ते काय पळवाटा शोधतात, किंवा आपापली जी काही स्थान आहेत ज्या ठिकाणी ते प्रॅक्टिस करतायत ती बदलतात, किंवा मग मशीन्स बदलतात, किंवा मग जी मशीन वापरायची आहेत त्याच्याऐवजी आता पोर्टेबल मशीन्स आणतात. काही ठिकाणी आपण बघितलं असेल जिल्हा बदलून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन करतात. काही ठिकाणी आपण बघितलं असेल बाउंड्री ओलांडून दुसऱ्या राज्यामध्ये जातात. हे सगळं का घडतं? म्हणजे मोडस ऑपरेंडी त्यांनी बदललेली आहे, त्यांनी पद्धत त्यांची बदललेली आहे, यातल्या पळवाटा त्यांनी शोधलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे. आमदार राहुल कुल आता आपल्यासोबत आहेत, दौंडचे ते आमदार आहेत. राहुलजी, सबंध महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी घटना आपल्या या दौंडमध्ये घडली. हे या कसायांचं लेकी मारणारं हे रॅकेट जे समोर आलं, ह्या रॅकेट किती दिवसापासून सुरू होतं, कुणाचा हस्त होता या सगळ्या लोकांना, 500 मुलींना मारण्यापर्यंत कुणालाच कसं कळलं नाही, हा महाराष्ट्राला पडलेला सवाल आहे. याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल की संबंधित गृहस्थ हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील रहिवासी आहे. मध्ये का त्याच्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी आला. आरोपी हे पूर्ण सहआरोपी आहेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या एका मताशी मी सहमत की याच्यामध्ये त्यांचा जसा दोष आहे, याच्या पाठीशी कोण राजकीय व्यक्ती आहे का हे तपासणे आवश्यक आहे. आणि या संपूर्ण तपासामध्ये मला निश्चित खात्री आहे की पोलीस सगळ्या यंत्रणेशी संपर्कात आहे आणि पोलीस यंत्रणा याच्यामध्ये मदत न करता अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. आज पोलीस विभागाने या संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या तपासणीमध्ये मी एक नक्की सांगेल की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं विधानसभेतील आमचा सदस्य म्हणून काम आहे. आणि येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भात खासगी बिल आणेल, परंतु सभागृहामध्ये हा जो गंभीर विषय जो या पुणे जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्याच्यामध्ये जे वारुंजीकरांनी सांगितलं किंवा ज्या सगळ्या आपल्या भगिनींनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याची पूर्तता तर कायद्यात बदल व्हावा लागेल. हल्ली कायदे मंडळाचा सदस्य म्हणून मी नक्की हा सभागृहात व्यवस्थितपणे कायदेशीरित्या मांडू, माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर हे विषय घालू. आणि याच्यामध्ये जरी वारुंजीकर सरांनी सांगितलं की काही वस्तुनिष्ठ पुरावे नसतील तरी सुद्धा कायद्यामध्ये तशी आवश्यक ते बदल आपण करू. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी जो माहिती घेतली आहे, एक पोर्टेबल गाडीत फिरायचा, संबंधित त्याला कुठली डिग्री नाही, एका गायनेकोलॉजिस्ट कडे त्यांनी काम केलं आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की असं आपण करू शकतो म्हणून एक पोर्टेबल मशीन तो गाडीत घेऊन संपूर्ण जिल्हाभर फिरायचा. आणि याचं पोर्टेबल मशीन तो संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन ही सगळी तपासणी करायची. त्यामुळे ह्याच्यामध्ये निश्चितपणे लक्षात यायला उशीर झालाय, परंतु लक्षात आल्यानंतर त्याला कुणीही राजकीय वरदहस्त या संबंधितांना मदत करणार नाही याची सगळी काळजी आम्ही घेतोय. नक्की काळजी घ्या, कारण हा महाराष्ट्र आम्ही जिजाऊ सावित्रींचा म्हणून सांगतो. आणि या महाराष्ट्रामध्ये हे असं एवढा बिनबोभाटपणे जर कोणी करत असेल तर निश्चितपणे इथल्या यंत्रणेवरती सगळ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बेटी बचाव म्हणालो, मग